मुंबईतल्या डेंजर झोन मधल्या मतदारसंघांचा अमित शहा विभागनिहाय आढावा घेणार। त्यासाठी पुढील 3 दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश। अमित शहांनी राज्यामध्ये तंबू ठोकला तरी भाजपला यश मिळणार नाही। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर संजय राऊतांची सडकून टीका। 1 ऑक्टोबरला अमित शहा मुंबई दौऱ्यावर। भाजपचे पदाधिकारी मुंबईतील प्रत्येक वॉर्डचा घेणार आढावा। प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा अहवाल तयार केला जाणार। अमित शहांच्या दौऱ्यानंतर भाजपचं सूक्ष्म नियोजन। भाजप तालुका आणि गाव स्तरावर कार्यकर्त्यांचं जाळं मजबूत करणार। नियोजन समितीकडून आढावा। जनतेसाठी काय करणार हे सांगतानाच भाजप जाहीरनाम्यातून काँग्रेसकडे 50 वर्षांचा हिशोब मागणार। काँग्रेसनं सत्ता काळात घोषणानंतरही न केलेल्या कामांची माहिती घेण्यास भाजपकडनं सुरुवात। अमित शहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी ॲक्शन मोडवर। नाशिक शहरात भाजपचं सूक्ष्म नियोजन आणि बैठकांचा धडाका सुरू। संजय राऊत दिल्ली दौऱ्यावर। जागा वाटपासंदर्भात काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांची संजय राऊत भेट घेणार असल्याची माहिती। धर्मवीर 2 चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा मुंबईत संपन्न। सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहीन, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। आनंद दिघेंना बाळासाहेबांच्या वर नेण्याचा प्रयत्न। धर्मवीर चित्रपटावरनं राऊतांची टीका। तर धर्मवीर 2 काढायला हा अमर अकबर अँथनी की गोलमाल 2 राऊतांचा हल्लाबोल। अमित शहांना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे। मात्र हे डोहाळे त्यांच्यावरच उलटतील। ठाकरे गटाच्या सामना या मुखपत्राद्वारे अमित शहांवर हल्लाबोल। सामनाच्या अग्रलेखातून दीनदुबळ्यांच्या विकासाचं भाष्य नाही। मंत्री सुधीर मुनगंटीवारांची टीका। सामनाच्या अग्रलेखातून कपोलकल्पित कथा असतात अशीही केली टीका। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल। निवडणूक मतपत्रिकांच्या छाननीला सुरुवात। ठाकरेंची युवा सेना 2018ची पुनरावृत्ती करणार का अभाविप? सिनेट निवडणुकीत मुसंडी मारणार याकडे लक्ष। राज ठाकरे अमरावतीमध्ये दाखल। 2 दिवसीय दौऱ्यात। विदर्भातल्या सर्व 11 जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे अमरावतीमध्ये बैठक घेणार। अमरावतीमध्ये दाखल झालेल्या राज ठाकरेंचं जोरदार स्वागत। ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांनी केलं स्वागत। उद्या अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील एकाच व्यासपीठावर। उद्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या होऊन गेलेल्या 84व्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम आयोजित। महायुतीची आज वर्षा बंगल्यावर बैठक। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित राहणार। जागा वाटपावर चर्चा होणार। महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पक्षाकडनं भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभेची मागणी। मात्र शरद पवार पक्षाकडनं हे दोन्ही मतदारसंघ सोडण्यास नकार। 1 ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार। शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची माहिती। केंद्रीय निवडणूक आयोग आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। राज्यातल्या विविध क्षेत्रामध्ये बैठका घेऊन विधानसभेच्या तयारीचा आढावा घेणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज शिर्डी दौऱ्यावर। महिला सशक्तीकरण मेळाव्याला उपस्थित राहणार। तर शिर्डीतल्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर। चंदगड विधानसभा मतदारसंघात सकाळी अजित पवारांचा कार्यक्रम। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेना युवा सेनेची आजपासून महाविजय संवाद यात्रा। यात्रेच्या माध्यमातून युवा सेनेचे पदाधिकारी तरुणांशी संवाद साधणार।
नवाब मलिकांच्या अणुशक्तीनगरमध्ये आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा। अणुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार उभा राहणार, शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका। पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मार्गिकेचं उद्घाटन आता पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीनं करणार। सोलापूर विमानतळ आणि भिडेवाड्याचं भूमिपूजनही याच कार्यक्रमामध्ये होणार। पुण्यातल्या एका प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील कार्यक्रमाला मोदींची ऑनलाईन उपस्थिती। अर्क आणि अरुणिका या प्रणालीचं केलं उद्घाटन। पीक विम्यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या तक्रारीवरून अटक, नंतर जामिनावर सुटका। अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेलना होतीये। कायद्यानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हायकोर्टात धाव घेणार, अक्षयचे वकील अमित कटारनवरे यांची माहिती। अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी पोलिसांकडून अंबरनाथच्या स्मशानभूमीची पाहणी, मात्र अंबरनाथमध्ये अक्षयचा दफनविधी करण्यास पालिकेनं परवानगी नाकारली। पुण्यातल्या एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार या प्रकरणी 4 आरोपींना अटक। पीडितेनं शिक्षकांना ही बाब सांगितल्यानंतर प्रकार उघड। पुण्यातली घटना अत्यंत धक्कादायक। पुणे पोलिसांच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश करणारी घटना घडली। 11वी 12वीच्या मुलांना ड्रग्ज उपलब्ध होतं, ही बाब चिंताजनक। खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अकोल्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार। वाढदिवसाच्या पार्टीत सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध पाजत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना। 3 तरुणांसह एका तरुणीवरही गुन्हा दाखल। उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार। उत्तर महाराष्ट्रात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानं आज दमदार पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज। मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या अधूनमधून सरी। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईत रात्रभर पावसाची संततधार। मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासूनच पावसाची संततधार, त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।